आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळाच्या कामगार कल्याण केंद्र नवी वस्ती बडनेरा येथे योग, प्राणायाम व आहार मार्गदर्शन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ अकोला विभागाच्या सहाय्यक कल्याण आयुक्त सौ वैशाली नवघरे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच अमरावती गटाचे कामगार कल्याण अधिकारी सुनील चव्हाण यांच्या सहकार्याने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अंगणवाडी शिक्षिका वनमाला मते या होत्या. प्रमुख पाहुणे म्हणून कल्पना पांडे, प्रतिभा गांडणे, योग प्रशिक्षिका मीना गोलीछा, गुलाब पुष्प कंपनीचे संचालक सूरज गेडाम तसेच केंद्र संचालक सचिन खारोडे उपस्थित होते. यावेळी सहाय्यक कल्याण आयुक्त सौ वैशाली नवघरे यांनी योगाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून निरोगी, संतुलित आणि तणावरहित जीवन जगण्याची जीवनशैली आहे. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तंदुरुस्तीबरोबरच मानसिक स्वास्थ्यही सुधारते. बदलत्या जीवनशैलीत प्रत्येकाने योगाला दैनंदिन जीवनाचे अविभाज्य भाग बनवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले. योग प्रशिक्षिका मीना गोलीछा यांनी विविध योगासन व प्राणायामाचे प्रात्यक्षिक सादर करून त्यांचे आरोग्यदायी फायदे उपस्थितांना समजून सांगितले. तसेच संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट करत निरोगी जीवनासाठी आवश्यक आहारविषयक मार्गदर्शन केले. आरोग्यदायी फायदे उपस्थितांना समजावून सांगितले. तसेच संतुलित आहाराचे महत्त्व स्पष्ट करताना निरोगी जीवनासाठी आवश्यक आहारविषयक मार्गदर्शन केले. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी योगाचे महत्त्व, आरोग्य संवर्धन आणि सकारात्मक जीवनशैली याविषयी आपले विचार व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन केंद्र संचालक सचिन खारोडे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महिला कल्याण सहाय्यिका विद्या भैसार यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सय्यद मुख्तार अली, कुंदा तांबटकर व अनिता चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमास नागरिक, महिला व योगप्रेमींची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली. BCN न्यूजकरिता मचिंद्र भटकर. आपण पाहत आहात BCN न्यूज. आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करायला विसरू नका. BCN न्यूज.